ते कादंबरी आज संपलेली आहे पलटण तालुक्यातली. तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत, तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे. आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्ह्यात काय ते आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा, नाहीतर आम्ही आमच्या ह्यांनी लावू. माझी या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावधगिरीची सूचना आहे. कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय लोक राहणार नाही. तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता. अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकरांना हे जमलं नाही, हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूजवर गेलेलं की असं झालेलं. एवढं लक्षात घ्या, इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची. तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल, ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला मला काही बोलायचं नाही. परत सांग, तपास चालू आहे, मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मला अजून खूप कुमकुम या बोलायचे, पण योग्य वेळी मी सगळंच बोलतो. ते काय होईल ते होईल. माझ्या तालुक्याचं, माझ्या संस्थानाचं, नाईक निंबाळकर या ब्रँडचं जे वाटोळे या बाबाने केलेले आणि त्याला या प्रल्हाद सारखे चोर मदत करतायत, ते भरून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या. अहो किती संस्थानिक होते की 70 लाख रुपये दिले तिजोरीत. तुम्हाला कल्पना आहे 70 लाखाची किंमत आज काय झाली असते? तुमचा कालवा आला नसता ते गोट्यात तुला नोकरी तरी मिळाली असते. सारखा भावाला घेऊन येतो, नोकरी द्या नोकरी द्या. तुम्हालाच ते चालत असलं तर आम्ही तरी काय करणार? आम्ही हताश होणार नाही. तुम्ही कुठं राजकारणात कुठं शेण खायचं तिथं खा, कुठं खायचं तिथं खा, मला काय घेणं देणं नाही. माझ्या नावाचा, आडनावाचा, संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे. कैलासवासी डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस फलटणमध्ये याच्या पुढे पर्याय राहिला नाही. कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत, सगळेच नाईक निंबाळकर तसे नाही आहेत, सगळेच प्रल्हाद पाटील नाही आहेत. सर्वार्थाने चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत. ती बिलं काढून देतो, नाही तर थांबवतो ये इकडे. आता काय बिलं काढायचं? तुमच्या 1.5 फुटात येणार होतं वाटतं. 1.5 फुटी तुम्हाला फार प्रेम सांगत होत. सांगितलं होतं तो इथं बसला मी खाली निघून जातो. हा उघड सांगतो. काय त्या माणसाला अर्थ आहे? काय बोलायचं? नाव घ्यावंसं वाटत नाही. दत्तोबा तुम्हाला माफ करा, वाईट वाटत. तुम्ही बंधनी राहणार होणार, तुम्हाला त्याबद्दल अर्थ काय म्हणणार. तुमच्यातला अर्धा गुण तरी त्याला द्या, अर्धा सगळ्यांना. आणि मला काही त्यात बोलून भोसले घराण्याच्या या कर्तृत्वाला अजून वाईट दिवस नाहीत. अजूनही तुम्ही सावध व्हा. राजकारणाचा प्रश्न नाही, खून कोणी केलाय का आत्महत्याला हा आपला प्रश्न नाही. प्रशासकीय जी दहशत आहे ते कादंबरी आज संपलेली आहे पलटण तालुक्यातली. तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत, तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे. आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा अर्धा पुतळा उपजिल्ह्यात काय ते आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा, नाहीतर आम्ही आमच्या ह्यांनी लावू. भाऊ काय होत, कोण नाही म्हणते भाऊ. काय बोलू लाज वाटली मला हे नाव लावायला. ही अशी माणसं आमच्या घरात आहेत आणि हेच बडबड करते, हेच बडबड करते, हे साथ देते आणि कोणाला काय दिलं नाही. ते गेले तिकडे, काय करण्याने गेले असते. आता काय करा, आता कुठल्या ओढणीचा फायदा घेणार.
सांगा की आता कोणाचा फास घेणार? आता रांगच लागत नको. आता मी भरपूर काम केलेलं आहे, मी आता रिटायर होतो. अरे हा लवकर, तुम्हाला कुत्र विचारत नाही. इथं माझ्या घरात बेडरूम पर्यंत येत आहेत, इथं 3-3 तास वाट बघायला लागते तरी